जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापुरात भरदिवसा भीषण आग, लाखोंचे नुकसान, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला। नवापूर शहरातील मध्यवर्ती आणि नेहमी गजबजलेल्या भागातील एका होलसेल किराणा दुकानाला आज दुपारी भीषण आग लागली। आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना एकमेकांना पाहणेही कठीण झाले होते, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील धडधड्या भागातील हितेश मामचंद अग्रवाल यांच्या मालकीच्या होलसेल किराणा दुकानाला आज दुपारी सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। भरदिवसा आणि गजबजलेली वस्ती असल्याने एकच धावपळ उडाली। आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। धुरामुळे परिसरातील लोकांना एकमेकांना ओळखणेही कठीण झाले होते। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले। ललित सोनार, संतोष सोनार आणि चालक सलेम यांच्यासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले। त्यांच्या वेळेवरच्या कृतीमुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला। या आगीत दुकानातील लाखोंचा माल जळून खाक झाला आहे। आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुळेसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसही घटनास्थळी हजर होते। आगीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे। पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोहेका नितीन नाईक या घटनेचा अधिक तपास करत आहेत। घटनास्थळावरील अधिक माहिती शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुळे, विजय सेन यांनी दिली। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आगे ना शॉर्ट सर्किट के हिसाब से लगी है ना। ये जो मोहम्मद बुला के घर के पास जो बैरिकेड लगाया है और इधर से बैरिकेड तो कम से कम 20 से आधा घंटा लेट टैंकर आया, अपना पानी का टैंकर आया, उससे ज़्यादा आग बढ़ गया और ज़्यादा नुकसान हो गया। तो इसलिए वो बैरिकेड सभी नागरिक, यहाँ के जो भी जितने भी नागरिक है वो ये बैरिकेड निकालने की पूरी कोशिश करो। शहरामध्ये धडधड्या भारतनगर येथील हितेशबाई अग्रवाल यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे 1च्या सुमारास त्यांची दुकान बंद होती, तेव्हा आग लागलेली आहे।
ते दुकान बंद करून चिंचपाडा येथे कामानिमित्त जात होते. गल्लीवाल्यांनी बघितलं की दुकानामधनं आग निघत आहे. मग लगेच सर्वांनी मदत केली ह्या परिसरातील लोकांनी आणि ते आग दुकान ओपन केली आणि त्यानंतर अर्धा तासानंतर अग्निशमन दलाचा बंब आला. इथं बॅरिकेड लागल्यामुळे अग्निशमन दलाचा जो बंब आहे त्याला 15 ते 20 मिनटं उशीर झाला आणि त्यामुळे ही आग जास्त स्वरूपात वाढली. मला तर मी प्रशासनाला विनंती करेल की त्यांच्या दुकानामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांना त्यांचा पंचनामा होऊन त्यांना तातडीची मदत मिळेल